Hello guys, in previous lecture we discussed about the Wolff-Kishner reaction. Okay, in Wolff-Kishner reaction there is a aldehyde ketone is reacted with hydrazine, then it forms the respective aldehyde hydrazone as well as ketone hydrazone. Then this Wolff-Kishner reaction, the prepared aldehyde hydrazone or ketone hydrazone is reacted with alkali that is reacted with KOH and NOH in presence of ethylene glycol. Ethylene glycol is used as a solvent, then it forms their hydrocarbon. Okay, म्हणजेच काय झालं Wolff-Kishner reaction it is one of the type of reduction reaction. Okay, याच्यामध्ये आपण काय केलं डबल बॉन्ड म्हणजेच कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन केलं. द कार्बोनिल ग्रुप that is a C double bond O group is get converted into a CH2 group. Okay, म्हणजे aldehyde or ketone is reacted with aldehyde ketone is converted into a hydrocarbons. Okay, the next name reaction that is a Clemenson's reduction reaction. ही Clemenson's reduction reaction जी आहे, this reduction reaction is also similar with the Wolff-Kishner reaction. Wolff-Kishner मध्ये काय झालं बघा, कार्बोनिल कार्बनचं कन्वर्जन CH2 मध्ये झालं. ओके, सेम दुसरं Clemenson मध्ये काय होणार आहे, कार्बोनिल कार्बनचं कन्वर्जन, this carbonyl carbon is get converted into CH2 group. That means the carbonyl group that is a aldehyde or ketone is get converted into hydrocarbon. Aldehyde or ketone is get converted into hydrocarbon. Okay, पण बघा आपल्याला एक गोष्ट जर आपण विचारात घेतली तर ह्या aldehyde ketone मध्ये आपल्याला C double bond O group बघायला मिळतो. ओके, देयर इज अ कार्बोनिल ग्रुप इज हियर. ह्या कार्बोनिल ग्रुप मध्ये हा जो ऑक्सिजन आहे, दिस ऑक्सिजन एटम इज इट कंटेन्स दी टू लोन पेअर्स. त्याच्यामध्ये ऑक्सिजन मध्ये दोन इलेक्ट्रॉन पेअर आहेत. म्हणताना ऑक्सिजन काय करतो, इट शोज दी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, देयरफॉर द polarity it should be formed in between carbonyl carbon and oxygen atom. हे आपण बघितलेलं आहे नेचर ऑफ कार्बोनिल कार्बन या पॉइंट मध्ये. ओके, देयरफॉर दिस कार्बन atom shows the partial positive charge and this oxygen atom it shows the partial negative charge. ओके, मग बघा आता आपण एक गोष्ट जर विचारात घेतली तर आपल्याला ह्या कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये करायचं आहे किंवा CH2 मध्ये होतंय. मग CH2 मध्ये हायड्रोजन आपल्याला आणायचे, पण हायड्रोजन आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये, H+ फॉर्म मध्ये, आणि H+ फॉर्म मधला हायड्रोजन ह्या कार्बोनिल कार्बनला अटॅच होणार नाही, हे लक्षात. ओके, त्यासाठी आपल्याला जो रिड्युसिंग एजंट वापरायचा आहे, तो रिड्युसिंग एजंट झिंक वापरायचा इन प्रेझेन्स ऑफ अमालगम अँड इट इज ऑल्सो इन HCl. ओके, तो HCl मध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. बट इन दिस केस द HCl विल टेक दी इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. ओके, म्हणजे झिंक अमालगम, मर्क्युरी ज्यावेळी मेटल बरोबर असतो त्यावेळी त्या मर्क्युरीचं नाव होतं अमालगम. देन झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, हा आपल्याला काय वापरायचा, रिड्युसिंग एजंट वापरायचा आहे. ओके, देन बाय युजिंग दिस रिड्युसिंग एजंट दॅट इज ए झिंक amalgam in presence of concentrated HCl, then this group is get converted into CH2 group. ओके, म्हणजेच बघा कार्बोनिल ग्रुप म्हणजेच हा अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे, दिस अल्डिहाइड और कीटोन इज अंडरगो द रिडक्शन रिएक्शन बाय यूजिंग द झिंक amalgam with concentrated HCl, then it forms the hydrocarbon. Okay, this is one of the another name reaction to preparation of hydrocarbon from the aldehyde and ketone. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे कार्बोनिल कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर हायड्रोजन H+ हा डायरेक्टली हा कार्बनला अटॅक होऊ शकत नाही किंवा अटॅच होऊ शकत नाही. मग त्याचं मेकॅनिझम काय आहे या रिएक्शनचं मेकॅनिझम बघायच्या अगोदर आपण थोडंसं त्यांची जनरल रिएक्शन आपण थोडीशी बघूया आणि त्यानंतर आपण मेकॅनिझम कडे जाऊया. Okay, here when aldehyde and ketone are C double bond OR. Okay, the aldehyde and ketone is reacted with a zinc amalgam in presence of concentrated HCl. Okay, zinc amalgam in presence of
concentrated HCl, then this carbonyl group is get converted into CH2 group, then it forms the hydrocarbon. Okay, then it forms the hydrocarbon. Then this C double bond O group is again get converted into CH2 group, and then it forms the hydrocarbon. Okay, this general reaction hai. This general reaction is with respect to aldehyde, and this one is with respect to ketone. Okay, म्हणजे aldehyde असो किंवा ketone असो दे, तो काय करतो त्यांचा रिस्पेक्ट टू हायड्रोकार्बन आपल्याला तयार करताना दिसतो. ओके, म्हणजे दिस इज अ general reactions of aldehyde and ketone, that is a Clemmensen reduction reaction. Okay, मग आता थोडंसं आपण ह्या रिएक्शनच्या मेकॅनिझम कडे जाऊया. ओके, मेकॅनिझम कडे गेल्यानंतर परत तुम्हाला थोडंसं रिकॉल करावं लागेल की कार्बोनिल कार्बनचं नेचर. ओके, कार्बोनिल कार्बन मधला जो कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ओके, इथं अल्डिहाइड घ्या किंवा केटोन घ्या, दोन्ही कोणतंही घ्या, त्यांचं मेकॅनिझम हे आता मी जे सांगणार आहे त्या पद्धतीने सिमिलरच असणार आहे. फक्त केटोन घेतला तर इन्स्टेड ऑफ दिस हायड्रोजन एटम वी रिप्लेस दी अल्किल. ओके, बघा हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, इथं कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे जो स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे, स्ट्रॉंगेस्ट ऍसिड इट डोनेट्स दी H+ आयन, इट डोनेट्स और इट अवेलेबल दी H+ आयन टू द अदर मॉलिक्युल्स. ओके, स्ट्रॉंगेस्ट ऍसिड काय करतात, H+ आयन इझिली डोनेट करतात किंवा इझिली तयार करतात. देयरफॉर दिस H+ आयन इज रिएक्टेड विथ अल्डिहाइड ऑफ ketone. ओके, पण इथं ह्या कार्बोनिल ग्रुपचं जर नेचर बघितलं तर कार्बोनिल ग्रुपचं नेचर बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ऑक्सिजन इट शोज दी लोन पेअर, देयरफॉर ऑक्सिजन इट इज अ इलेक्ट्रॉन रिच सेंटर, and therefore this oxygen due to the lone pair oxygen shows the electronegativity. ओके, म्हणजे काय असणार आहे, हा एक पार्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह आहे. ओके, पण इथं हायड्रोजन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, आणि हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्रोजन असल्यामुळं ऑक्सिजन बाय युजिंग देअर ओन लोन पेअर, दिस लोन पेअर इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू द H+ आयन. ओके, मग H+ आयनवर तो इलेक्ट्रॉन डोनेट केला की काय झालं बघा, इथं आला हायड्रोजन. ओके, डबल बॉन्ड ऑक्सिजन and this one is a hydrogen, then this oxygen shows the positive charge. ओके, म्हणजेच काय झालं, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, पण एक लोन पेअर शिल्लक राहिलेला आहे. बरोबर, मग हा पॉझिटिव्ह चार्ज घालवण्यासाठी काय झालं बघा, दिस लोन पेअर इज अगेन डिलोकलाइज्ड ऑन द ऑक्सिजन एटम and then it forms RCOH. ओके, म्हणजे बॉन्ड पेअरचं कन्वर्जन लोन पेअर मध्ये झालं, पॉझिटिव्ह चार्ज शुड बी व्हॅनिश and then hydrogen atom is here as usual. ओके, ज्यावेळी पाय बॉन्ड डिलोकलाइज झाला ऑक्सिजनवर, therefore this carbon atom it shows the positive charge. Okay, then this carbon atom it shows the positive charge. Okay, positive charge form झाला, म्हणजेच बघा आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली की इथे जो कार्बन आयटम आहे तो कार्बन आयटम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे किंवा कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे. ओके, मग आता आपण जो झिंक वापरला, झिंक काय करतो, इझिली रिडक्शन दाखवतो, म्हणजे झिंक आफ्टर रिडक्शन देयर इज ए कन्वर्टेड इनटू Zn2+. म्हणजेच काय होणार आहे बघा, झिंकचं कन्वर्जन Zn2+ मध्ये झालं बाय लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. हे जे लॉस केलेले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते लॉस केलेले 2 इलेक्ट्रॉन हा झिंक त्या कार्बनला देतो, म्हणजेच त्या कार्बनला झिंक इलेक्ट्रॉन देऊन त्या कार्बनची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी ही कमी करणार आहे. It decreases the electron deficiency of this carbon atom. Okay, that means इथं बघा मी लिहितो Zn बरोबर रिएक्शन केली, पण Zn नंतर काय केले, Zn2+ मध्ये कन्वर्जन केलंय, म्हणजे इथं मी लिहितो Zn2+. ओके, झिंकचं कन्वर्जन Zn2+ मध्ये झालं, जे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले ते ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. म्हणजेच काय झालं बघा, खाली लिहितो RCOH, then H, then electron deficient carbon atom is get converted into, ते 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक लोन पेअर ह्या कार्बनवर आली, एक लोन पेअर दाखवतो, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए कार्बोनियम, म्हणजे कार्बोकॅटायन इज गेट कन्वर्टेड इनटू कार्बन. कार्बोकॅटायन इज गेट कन्वर्टेड इनटू ए कार्बोनियम. ओके, पण कसा झाला, झिंक म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत, ते लॉस केलेले इलेक्ट्रॉन घेऊन जातात. ओके, परत नेहमीप्रमाणे हा ऑक्सिजन परत इथे सॅटिस्फाय झाला. ओके, परत आपल्याला काय करायचं आहे, एक्सेस HCl म्हणजे त्यातले 2H+ आहे आपण इथे लिहितो, म्हणजेच काय झालं, परत हा ऑक्सिजन काय करणार आहे, इथल्या H+ आयन बरोबर रिएक्शन करणार, म्हणजेच दिस ऑक्सिजन बाय देअर ओन लोन पेअर इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन पेअर टू दी 1 हायड्रोजन एटम.
म्हणजेच काय झालं, त्या ऑक्सिजननं परत लोन पेअर डोनेट केली, निगेटिव्ह हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन, ओके, दिस ऑक्सिजन इज ऑल्सो शोज दी पॉझिटिव्ह चार्ज, ओके. म्हणजेच त्या कार्बन त्या ऑक्सिजननं इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली कुणाला, H+ आयनला इलेक्ट्रॉन डोनेट केला, ओके. H+ आयनला एकाला इलेक्ट्रॉन डोनेट केला, म्हणजेच बघा त्या दोन पैकी एक H+ आयन त्या ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग फॉर्म झाला, ओके, बॉन्डेड झालेला आहे आणि बॉन्डेड झालाय. आता त्याच्यानंतर काय होणार बघा, दिस कार्बन ॲटम इज ऑल्सो शोज द निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच ह्या कार्बन ॲटमवर परत एक लोन पेअर आपण ॲज युजुअल झिंकनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, त्याच्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. मग ह्या कार्बनवर प्रेझेंट असलेली एक लोन पेअर, by using this lone pair, this carbon atom is also, it donates the electron to the second H+ ion. एक H+ गेला ऑक्सिजन बरोबर, दुसरा H+ गेला ह्या कार्बन बरोबर, म्हणजे इथे मी डायरेक्टली लिहितो इथं H. ओके, लक्षात येते का बघा, फार सिंपल मेकॅनिझम आहे, काही अवघड नाही. ओके, देन आता काय झालं बघा, ज्यावेळी इथं वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला, आता इथं वॉटर मॉलिक्यूल हा स्टेबल वॉटर मॉलिक्यूल आहे, पण ह्या ऑक्सिजनला काय पाहिजे, एक लोन पेअर पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज झाला पाहिजे. म्हणजे द बॉन्ड विच इज फॉर्मड इन बिटवीन और प्रेझेंट इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन ॲटम, दिस बॉन्ड इज डिलोकलाइज्ड ऑन द ऑक्सिजन ॲटम. ओके, म्हणजेच काय झालं, बाय लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल देन इट फॉर्म्स. आता काय राहिलं बघा, R+, कारण जाताना ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन सुद्धा ह्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होते, ते बॉन्डेड इलेक्ट्रॉन काय झाले, ऑक्सिजनवर डिलोकलाइज झाले. याचाच अर्थ कार्बनचे इलेक्ट्रॉन सुद्धा डिलोकलाइज झालेले आहेत. देन कार्बन इट शोज द पॉझिटिव्ह चार्ज, ओके. देन 2 हायड्रोजन ॲटम इज रिमेन्स ॲज इट इज ऑन दी टू दी कार्बन, बरोबर. परत काय झालं बघा, परत झिंक, सेकंड मॉलिक्यूल झिंक, परत झिंकने काय केलं, Zn चं कन्व्हर्जन Zn2+ मध्ये केलं, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले आणि ते जे लॉस केलेले इलेक्ट्रॉन आहेत परत ह्या कार्बनला अवेलेबल झाले, म्हणजेच कार्बनला परत मिळालं. म्हणजेच काय झालं बघा, इथे परत मी लिहितो Zn इज गेट कन्वर्टेड इनटू Zn2+ बाय लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. हे लॉस झालेले 2 इलेक्ट्रॉन त्या कार्बनला ॲक्वायर केले. देन पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम इज गेट कन्वर्टेड इनटू निगेटिव्ह चार्ज कार्बन ॲटम बाय टेकिंग ए 1 लोन पेअर. ओके, म्हणजेच काय झालं बघा, त्याच्यावर एक लोन पेअर आली, म्हणजेच त्या कार्बनने काय केलं, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज फॉर्म केलेला आहे, बरोबर. दिस निगेटिव्ह चार्ज कार्बन ॲटम इज अगेन रिएक्टेड विथ दी थर्ड मॉलिक्यूल, थर्ड H+ आयन. दिस carbon atom, by using their 1 lone pair, this lone pair donates the electron to the H+ ion, and there is a formation of a hydrocarbon. There is a formation of hydrocarbon. Okay, guys. Then this is a mechanism of the Clemenson's reduction reaction. But this Clemenson's reduction reaction is carried out according to zinc amalgam and in presence of concentrated HCl. ओके, तर झिंकचा जो रोल आहे तो 2 वेळा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. एकदा ह्या कार्बनचं पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन ॲटमचं कन्व्हर्जन निगेटिव्ह चार्ज मध्ये करण्यासाठी आणि दुसऱ्यांदा इथं पॉझिटिव्ह चार्ज कार्बन म्हणजे कार्बन कॅटायनचं कन्व्हर्जन कार्बोनियन मध्ये करण्यासाठी करतो. ओके गाइस, दिस इज अ मेकॅनिझम ऑफ द क्लेमेन्सन रिएक्शन. ओके ओके, प्लीज नोट ऑन दिस मेकॅनिझम. मेकॅनिझम रिक्वायर्ड आहे, पण जनरली कन्व्हर्जन कसं झालं, रिएक्शन कशी झाली हे लक्षात येणं गरजेचं आहे, त्यासाठी हे सांगितलेलं आहे. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ द क्लेमेन्सन्स रिडक्शन रिएक्शन. ओके, आपण थोडेसे एक्झाम्पल बघूया. Okay, here we take the formaldehyde. This formaldehyde is again reacted with zinc amalgam in presence of concentrated HCl. Okay, concentrated HCl बरोबर रिएक्शन केली की आपल्याला एकच माहिती आहे की क्लेमेन्सन्स रिडक्शन रिएक्शन मध्ये कार्बोनिल ग्रुप is get converted into a CH2 group. Therefore, HCH2H, that means CH4 it also generated by loss of 1 water molecule. आपण बघितलेला आहे मेकॅनिझम मध्ये, त्या रिएक्शन मधून वॉटर मॉलिक्यूल should be eliminated.
Okay, this is the first example. Then by taking the another example, that is a acetaldehyde CH3C double bond OH here is again reacted with zinc amalgam and concentrated HCl. इथं आपला तुम्हाला क्लिअरली लक्षात आलेलं आहे झिंक हा 2 वेळा इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि HCl आपल्याला 4 वेळा रिक्वायर्ड आहे म्हणजे H+ आहे हे 4 पाहिजे आपल्याला. ओके ठीक आहे म्हणजे काय होणार आहे परत नेहमीप्रमाणे C double bond O group is get converted into CH2 group, that is the CH3 is also formed, then water molecule should be eliminated, then it forms the ethane it is a hydrocarbon. Okay, then another example of this reaction, that is a acetone परत नेहमीप्रमाणे undergoes the Clemenson's reduction reaction by using zinc amalgam in presence of concentrated HCl. म्हणजे परत तुमच्या लक्षात आलं this is an acetone. या acetone आहे त्या acetone मध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे this carbonyl group is get converted into CH2 group म्हणजे CH3 plus H2O. Okay, then this is a reaction or example based on the Clemenson's reduction reaction. Okay, but in this reaction there is a 4 hydrogen atom is here. Okay, आता इथं 4 H+ आहे रिक्वायर्ड आहे तुम्ही इथं 4 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये H लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके या फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्टली तुम्ही रिएक्शन लिहिली तरीही चालू शकते. ओके द नेक्स्ट एक्झाम्पल इज one of the important point of this Clemenson's reduction reaction is a बघा त्या Clemenson's reduction reaction सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट रोल काय आहे. by using this Clemenson's reduction reaction we can prepare alkyl benzene. आपण काय प्रिपेअर करू शकतो alkyl benzene प्रिपेअर करू शकतो. with respect to alkyl benzene we can take the one example. Okay, there is a benzaldehyde is here, C double bond OH is here. Okay, this benzaldehyde undergoes the reduction reaction. Okay, by using a zinc amalgam in presence of concentrated HCl. Okay, concentrated HCl आता मेकॅनिझम मध्ये तुम्हाला क्लिअरली समजते की H+ आहे हे किती आहेत आपल्याला 4 रिक्वायर्ड आहेत म्हणतात 4H+ आहे इथे लिहिलेला आहे. ओके then this C double bond group, that is a carbonyl group, is get converted into CH2 group. Therefore this benzene remains as it is and CH2 and one hydrogen atom is here, therefore CH2 is get converted into CH3 and then it forms toluene. Okay, this one is a benzaldehyde. Okay, another example of this formation of alkyl benzene by using a Clemenson's reduction reaction is there is a C double bond O, CH3 is here. Okay, then the name of this compound is the acetophenone. Okay, this acetophenone it undergoes the reduction reaction or it undergoes the Clemenson's reduction reaction by using zinc amalgam and concentrated HCl. Then it forms this carbonyl group is get converted into CH2 group. फक्त एकच सगळ्यात महत्त्वाची ट्रिक इथे लक्षात ठेवायची आहे C double bond O म्हणजेच अल्डिहाइड मधला कार्बोनिल ग्रुप किंवा कीटोन मधला कार्बोनिल ग्रुप हा काय करतो त्याचं कन्वर्जन कशात होतं CH2 मध्ये होतं. ओके then it forms ethyl benzene. ओके अल्किल म्हणजे हा इथिल ग्रुप आणि हा बेन्झीन. ओके then they by using this Clemenson's reduction reaction we can prepare the alkyl benzene as well as we also prepare the hydrocarbon. Alkyl benzene it is a one of the type of hydrocarbon. हायड्रोकार्बन म्हणजे फक्त आपल्याला माहिती आहे की कार्बन आणि हायड्रोजन त्याला डबल बॉन्ड असू दे ट्रिपल बॉन्ड असू दे काही असू दे फक्त कार्बन आणि हायड्रोजनचाच मॉलिक्यूल पाहिजे. इथं बेन्झीन मध्ये सुद्धा कार्बन हायड्रोजन आहे आणि इथं जो सबस्टिट्यूएंट आहे जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण काय बघायला मिळतात आपल्याला फक्त कार्बन आणि हायड्रोजन बघायला मिळतात. ओके म्हणजेच बघा by using this Clemenson's reduction reaction the aldehyde and ketone is get converted into hydrocarbon as well as by using the Clemenson's reduction reaction
we can prepare the alkyl benzene from the aromatic aldehyde or aromatic ketone. Aromatic aldehyde किंवा aromatic ketone पासून आपण काय करू शकतो, alkyl benzene तयार करू शकतो. Okay, but this reaction is carried out by using a zinc amalgam in presence of concentrated acid. Okay guys, this is the Clemenson's reduction reaction. In this lecture we will discuss about the Clemenson's reduction reaction, we discuss about the general reaction, we discuss about the mechanism, and by taking some examples with respect to Clemenson's reduction reaction. Okay guys, thank you.